नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या YouTube चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणारा अधिनियम पाहणार आहोत. ते अधिनियम आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988. हा जो अधिनियम आहे तो आपल्या सिलेबसमध्ये 4 गुणांसाठी समाविष्ट आहे. यावरती आपल्याला एकूण 2 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या संपूर्ण अधिनियमामध्ये एकूण 5 प्रकरणे आणि 31 कलमे आहेत. या 31 कलमांपैकी आपल्या सिलेबसमध्ये कलम 2, कलम 7, 11, 12, 13 आणि 17 अशी एकूण 6 कलमे समाविष्ट आहेत. तर या अधिनियमांतर्गत आपल्याला या 6 कलमांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर वळूया आपल्या मुख्य अधिनियमाकडे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988. कलम 2 आहे व्याख्या, डेफिनेशन्स. कलम 2 पोटकलम ए आहे निवडणूक, इलेक्शन. निवडणूकचा अर्थ काय दिलाय पहा. संसद किंवा कोणतेही विधानमंडळ, स्थानिक प्राधिकरण किंवा इतर सार्वजनिक प्राधिकरण यांच्या सदस्यांची निवड करण्यासाठी कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही प्रकारे घेतलेली निवडणूक. ठीक आहे. संसद आपल्याला माहित आहे, संसदमध्ये राष्ट्रपती प्लस राज्यसभा प्लस लोकसभा यांची मिळून संसद बनते. त्याचबरोबर विधानमंडळ, तसेच स्थानिक प्राधिकरण म्हणजे तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच इतर सार्वजनिक प्राधिकरण यांच्या सदस्यांची निवड करण्यासाठी घेतलेली निवडणूक म्हणजे निवडणूक. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे सार्वजनिक कर्तव्य, पब्लिक ड्युटी. याचा अर्थ काय आहे. जे कर्तव्य बजावण्यात राज्याला किंवा जनतेला किंवा संपूर्ण समाजाला आस्था असते असे कर्तव्य. म्हणजे ज्या पदावरती आपल्याला नियुक्त करण्यात आलेलं आहे, ज्या पदासाठी आपली नियुक्ती झालेली आहे, त्या पदासंबंधित कर्तव्य जे कार्य आहेत त्याला म्हणायचं सार्वजनिक कर्तव्य किंवा पब्लिक ड्युटी. जसे की शिक्षक हे शाळेमध्ये शिकवतात, शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवणे हे त्याचं सार्वजनिक कर्तव्य आहे. पोलीस डिपार्टमेंटचं जर एक्झाम्पल पाहिलं, फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही ऍज अ पोलीस ऑफिसर एका ठिकाणी प्रेझेंट आहात. आपण एक्झाम्पल पाहतोय. तुम्ही ऍज अ पोलीस ऑफिसर एका ठिकाणी प्रेझेंट आहात आणि तुमच्या समोर एक गुन्हा घडत आहे. सपोज एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा पॉकेट मारून पळत आहे, थोडक्यात चोरी करून पळत आहे. तेथे दुसरेही लोक प्रेझेंट आहेत. त्या लोकांनी त्या मॅटरमध्ये इंटरफेअर करायचा न करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. बट ऍज अ पोलीस ऑफिसर तुम्ही तेथे प्रेझेंट आहात, तुम्ही तेथे बघ्याची भूमिका घेऊन चालेल का? ऑब्व्हियसली नॉट. कारण पोलिसांचं कर्तव्य आहे समाजामध्ये घडणारे अपराध व गुन्हे यांना प्रतिबंध करणे, त्यांना आळा घालणे, समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखणे. म्हणून तुम्हाला त्या मॅटरमध्ये इंटरफेअर करावंच लागेल. ते आपल्या पोलीस डिपार्टमेंटचं ब्रीदच आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. याचा अर्थ काय आहे. सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे. ठीक आहे, समजलं. नंतर नेक्स्ट आहे लोकसेवक, पब्लिक सर्वंट. या अधिनियमामधील सर्वात इम्पॉर्टंट व्याख्या. याचा अर्थ काय पहा. शासनाच्या सेवेतील शासनाकडून वेतन घेणारी, कोणतेही सार्वजनिक कर्तव्य बजावण्यासाठी शासनाकडून फीच्या किंवा कमिशनच्या स्वरूपात परिश्रमिक दिली जाणारी कोणतीही व्यक्ती. थोडक्यात शासनाकडून सार्वजनिक कर्तव्य बजावण्यासाठी वेतन घेणारी कोणतीही व्यक्ती काय आहे, लोकसेवक आहे. मग यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती मेन्शन केलेल्या आहेत पहा. स्थानिक प्राधिकरणाच्या सेवेतील वेतन घेणारी कोणतीही व्यक्ती म्हणजे आपले जो पंचायत राज आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यामधील जे अधिकारी कर्मचारी जो वर्ग आहे ते सर्व काय आहे, लोकसेवक आहेत. नंतर केंद्रीय किंवा प्रांतीय किंवा राज्य अधिनियमाद्वारे स्थापन निगम, तसेच शासनाच्या मालकीची किंवा नियंत्रित किंवा अर्थसहाय्यित प्राधिकरणाच्या शासकीय कंपनीच्या सेवेत असणारी, त्याच्याकडून वेतन घेणारी कोणतीही व्यक्ती. ठीक आहे. निगम म्हणजे कॉर्पोरेशन, ज्याला महामंडळ म्हणून आपण ओळखतो. एक्झाम्पल MIDC असेल, MSRTC असेल. MIDC म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, MSRTC म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, आपलं ST महामंडळ. तसेच राज्य बियाणे महामंडळ. आय थिंक जवळजवळ 55 प्रकारचे महामंडळ आहेत. हे सर्व महामंडळ म्हणजेच काय, निगम. हे सर्व महामंडळ याच्या अंतर्गत जे अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत ते सुद्धा काय आहे, लोकसेवक आहे. तसेच शासनाच्या मालकीची जी कंपनी आहे त्यामध्ये वेतन घेणारे जे व्यक्ती आहेत, कर्मचारी अधिकारी जो वर्ग आहे
ते देखील काय आहेत? लोकसेवक आहे. तसेच कोणताही अभिनिर्णयाची कार्य पार पाडणारी व्यक्ती, त्यामध्ये न्यायाधीश सुद्धा आहेत. त्यानंतर न्यायदाना संबंधातील कोणतेही कर्तव्य बजावण्यासाठी न्यायालयाद्वारे प्राधिकृत परिसमापक प्रापक आयुक्त हे देखील काय आहेत? पब्लिक सर्वंट, लोकसेवक आहेत. तसेच कोणताही लवाद देखील काय आहे? पब्लिक सर्वंट, लोकसेवक आहे. तसेच निवडणूक घेण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेले पद धारण करणारी कोणतीही व्यक्ती, निवडणुकी संबंधित कार्य पार पाडणारी पद धारण केलेली प्रत्येक व्यक्ती काय आहे? लोकसेवक आहे. सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यास प्राधिकृत प्रत्येक व्यक्ती लोकसेवक आहे. शासनाच्या मालकीची किंवा शासनाद्वारे अर्थसहाय्य मिळवणारी प्रत्येक प्राधिकरण हे देखील काय आहे? लोकसेवक आहे. प्राधिकरण म्हणजे अथॉरिटी. फॉर एक्झाम्पल पोलीस तक्रार प्राधिकरण, या प्राधिकरणाअंतर्गत येणारे सर्व अधिकारी कर्मचारी काय आहेत? लोकसेवक आहेत. तसेच कोणत्याही सेवा आयोगाच्या मंडळाचा अध्यक्ष, सदस्य व कर्मचारी हे देखील काय आहेत? लोकसेवक आहेत. सेवा आयोग आपल्या एमपीएससी यूपीएससी सेवा आयोग आहेत. तसेच विद्यापीठाचे जे कुलगुरू असतात ते कुलगुरू, नियामक मंडळाचे सदस्य, विद्यापीठाचे प्राध्यापक, प्रपाठक, अधिव्याख्याता, कोणताही शिक्षक आणि कोणतेही पदनाम असलेले कर्मचारी हे काय आहेत? पब्लिक सर्वंट, लोकसेवक आहेत. तसेच केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा स्थानिक व सार्वजनिक प्राधिकरणाकडून वित्तीय सहाय्य मिळवत असलेल्या कोणत्याही संस्था, शैक्षणिक संस्था असेल, वैज्ञानिक संस्था असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा कोणतीही संस्था, त्याचे पदाधिकारी कर्मचारी हे देखील काय आहेत? लोकसेवक आहेत. ठीक आहे, समजलं? लोकसेवक म्हणजे काय? थोडक्यात शासनाकडून पगार घेणारी प्रत्येक व्यक्ती लोकसेवक आहेत. पगार डायरेक्ट घेत असेल, इनडायरेक्ट घेत असेल, अशी प्रत्येक व्यक्ती लोकसेवक आहे. नंतर नेक्स्ट आहे अयोग्य फायदा, अनड्यू ऍडव्हान्टेज. याचा अर्थ काय पहा. कोणताही पारितोषण जे वैध परिश्रमिका व्यतिरिक्त आहे. वैध परिश्रमिका व्यतिरिक्त आहे म्हणजे कोणताही पारितोषण जे कायदेशीर मोबदल्या व्यतिरिक्त आहे. यामध्ये तुमच्या भत्त्याचा समावेश होत नाही. भत्ता हा कायदेशीर आहे, परंतु जे एक्स्ट्रा तुम्ही घेता, भत्ता आणि तुमच्या सॅलरी व्यतिरिक्त जे इतर तुम्ही घेता, त्याला म्हणायचं अयोग्य फायदा, अनड्यू ऍडव्हान्टेज, आणि आपल्या समजण्यासाठी त्याला म्हणायचं लाच. ठीक आहे, याचे स्पष्टीकरण दिलंय पहा. पारितोषण. पारितोषण हा शब्द पैशापुरताच मर्यादित नाही. पारितोषण म्हणजे थोडक्यात लाच म्हणूया आपण. तर लाच फक्त पैशांच्या स्वरूपात स्वीकारली जाते का? किंवा पैशांच्या स्वरूपातच ते डिमांड केली जाते का? तर नाही. मोड ऑफ ब्रायबरी इज ऑल्सो चेंजिंग डे बाय डे. भ्रष्टाचाराचा सुद्धा जो फॉर्म आहे, लाच मागण्याचा जो एक स्वरूप आहे, ते सुद्धा बदलत चाललेलं आहे. स्पेशली त्या ठिकाणी ज्याचे आपलं लाचलुचपत प्रतिबंध विभाग, अँटी करप्शन ब्युरो थोडाफार ऍक्टिव्ह आहे, त्या ठिकाणी जनरली रोकडची डिमांड केली जात नाही. तेथे विविध वस्तू मागितल्या जातात, जसे की सोने चांदीचे दागिने असतील, महागडे मोबाईल फोन्स असतील, लॅपटॉप असेल किंवा इतर काही वस्तू असतील. ठीक आहे, त्यांच्या फॉर्म मध्ये लाच मागितली जाते, भ्रष्टाचार त्यांच्या फॉर्म मध्ये केला जातो. आणि हेच इथे म्हटलेलं आहे, पारितोषणाचा अर्थ फक्त पैशापुरताच मर्यादित नाहीये. ठीक आहे, आता नेक्स्ट म्हटलंय कायदेशीर मोबदला. कायदेशीर मोबदला हा शब्द लोकसेवकाला मिळणाऱ्या मोबदल्यापर्यंत मर्यादित नसून त्यात मोबदल्यासाठी काम करत असलेली सरकारी संस्था इत्यादीने त्याला परवानगी दिलेल्या सर्व मोबदला याचा समावेश होतो. जसे की मी आता सांगितलं, कायदेशीर मोबदला यामध्ये तुमचा भत्त्याचा देखील समावेश होतो, सॅलरी, भत्ता. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे कलम 7, लोकसेवकाने लाच घेण्यासंबंधित अपराध. असा कोणताही लोकसेवक जो स्वतः किंवा अन्य लोकसेवकाद्वारे सार्वजनिक कर्तव्याची अंमलबजावणी बेईमानीने करण्यात येईल किंवा करून घेण्यात येईल, किंवा अशा कर्तव्याची अंमलबजावणी पूर्ण करण्यात येणार नाही किंवा करून घेण्यात येणार नाही, या हेतूने अन्य व्यक्तीकडून अयोग्य फायदा मिळवेल किंवा मिळवण्याचे कबूल करेल किंवा तसा प्रयत्न करेल त्यास. तसेच सार्वजनिक कर्तव्याची अंमलबजावणी बेईमानीने स्वतःद्वारे किंवा अन्य लोकसेवकाद्वारे करणे किंवा करून घेणे, किंवा अंमलबजावणी पूर्ण करण्यात येणार नाही किंवा करून घेण्यात येणार नाही, यासाठी पारितोषणाच्या रूपाने अयोग्य फायदा प्राप्त करणे, मिळवणे किंवा स्वीकारणे. तसेच कर्तव्याचे बेईमानीने अंमलबजावणी करेल किंवा अन्य लोकसेवकास अंमलबजावणी अयोग्य प्रकारे किंवा बेईमानीने करण्यास अपप्रेरणा देईल किंवा कोणत्याही व्यक्तीकडून अयोग्य फायदा मिळवल्याच्या परिणाम स्वरूपाने किंवा त्याच्या अपेक्षेने आपल्या कर्तव्याची अंमलबजावणी करण्यापासून
प्रवृत्त राहील त्यास शिक्षा आहे 3 ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. आता हे सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा सरळ सिंपल एक वाक्य लक्षात ठेवायचं. लोकसेवकाने स्वतः किंवा इतर लोकसेवकासाठी लाच स्वीकारणे किंवा स्वीकारल्याची कबूल करणे किंवा स्वीकारण्याचा प्रयत्न करणे याच्यासाठी शिक्षा काय आहे? 3 ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. द्रव्यदंड जो आहे ते तुम्ही किती लाच स्वीकारली किंवा डिमांड केली याच्यावरती डिपेंड असतो. ठीक आहे. कलम 7 समजलं. लोकसेवकाने लाच स्वीकारणे एकतर स्वतःचं कर्तव्य बेईमानीने अप्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी किंवा कर्तव्य पार न पाडण्यासाठी किंवा अन्य लोकसेवकाला तसे करण्यासाठी या रिझन साठी काय करणे? लाच स्वीकारणे आणि त्यासाठी शिक्षा आहे 3 ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. ठीक आहे. नंतर नेक्स्ट कलम आहे कलम 11. लोकसेवकाने केलेल्या कार्यवाहीत किंवा व्यवहारात निबद्ध असलेल्या व्यक्तीकडून अशा लोकसेवकाने प्रतिफलाविना अयोग्य फायदा मिळविणे. लोकसेवकाने कोणतीही कार्यवाही केली आहे किंवा करण्याच्या बेतात आहे किंवा जी व्यक्ती निबद्ध होती किंवा आहे त्यास माहित असेल त्याच्या स्वतःच्या किंवा त्या दुसऱ्या दुय्यम आहे अशा लोकसेवकाच्या पदीय कार्याधिकाऱ्याशी जिचा संबंध असेल त्याप्रमाणे निबंध असलेल्या व्यक्तीशी जी कोणतीही व्यक्ती हितसंबंधित किंवा त्याच्या नात्याची असल्याची तिला माहित असेल अशा व्यक्तीकडून कोणताही अयोग्य फायदा प्रतिफलाविना किंवा जो अपर्याप्त असल्याचे त्यास माहित असेल अशा प्रतिफलादाखल स्वतःकरिता किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीकरिता स्वीकारेल किंवा मिळवेल त्यास शिक्षा आहे 6 महिने ते 5 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. आता हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया. पोलीस डिपार्टमेंटशी रिलेटेडच एक एक्झाम्पल पाहूया. सपोज तुमच्याकडे एक केस आलेला आहे, कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित एक तुमच्याकडे केस आलेला आहे. ठीक आहे. आणि तुम्ही काय करता, त्या केसशी संबंधित जी महिला आहे जिने तुमच्याकडे कंप्लेंट केलेली आहे त्याच्या रिलेटिव्हचं एखादं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप आहे. सपोज तिच्या भावाचं एखादं शॉप आहे. तुम्ही त्याच्या भावाच्या शॉप मधून काय करता की सपोज एखादा तुम्ही एक वस्तू खरेदी केली, तुम्ही त्याला त्या वस्तूच्या बदल्यात पेमेंट दिलं पाहिजे, त्याचा जो कायदेशीर मोबदला आहे त्याला दिला पाहिजे. बट तुम्ही तेथे त्याला कोणत्याही प्रकारचं पेमेंट करत नाहीत. त्याला तुम्ही असं म्हणता की तुझ्या बहिणीचा केस किंवा तुझ्या तो XYZ रिलेटिव्हचा केस जो आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन माझ्याकडेच आहे किंवा माझे जे सिनियर आहेत त्यांनीच त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत आहेत असे सांगून तुम्ही ते जी वस्तू आहे फ्री मध्ये नेता किंवा फ्री मध्ये घेता. ठीक आहे. आणि हेच येथे म्हटलेलं आहे, लोकसेवकाने केलेल्या कार्यवाहीत निबद्ध असलेल्या व्यक्तीकडून किंवा त्याचे जे रिलेटिव्ह आहे त्यांच्याकडून प्रतिफलाविना अयोग्य फायदा मिळवणे किंवा त्याचा मोबदला न देता अयोग्य फायदा मिळवणे. आणि याच्यासाठी शिक्षा काय आहे? 6 महिने ते 5 वर्ष कारावास व द्रव्यदंड. समजलं? आपल्या कार्यवाहीमध्ये किंवा आपल्या कार्यवाहीशी संबंधित असलेल्या व्यक्तीसोबत व्यवहार करणे आणि त्याला त्याचा मोबदला न देणे. व्यवहार करणे हे भ्रष्टाचार नाहीये. व्यवहार केल्यानंतर त्याचा जो कायदेशीर मोबदला आहे त्याला न देणे हे भ्रष्टाचार आहे. ठीक आहे. आणि यासाठी शिक्षा काय आहे? 6 महिने ते 5 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. ठीक आहे. नेक्स्ट आहे कलम 12. अपराधाच्या अपप्रेरणेसाठी शिक्षा. कोणतीही व्यक्ती या अधिनियमांतर्गत असणाऱ्या दंडनीय अपराधासाठी अपप्रेरणा देईल, मग त्या अपप्रेरणेमुळे गुन्हा घडला असो किंवा नसो त्यासाठी शिक्षा काय आहे? 3 ते 7 वर्ष कारावास व द्रव्यदंड. ठीक आहे. समजलं? भ्रष्टाचारासंबंधित जे अपराध आहेत त्या अपराधांना अपप्रेरणा देणे यासाठी शिक्षा काय आहे? 3 ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. मग अशा अपप्रेरणेमुळे तो गुन्हा घडला असो किंवा नसो. ठीक आहे. नंतर कलम 13 आहे लोकसेवकाचे फौजदारी पात्र गैरवर्तन. एखाद्या लोकसेवकाने खालीलप्रमाणे वर्तन केल्यास त्याने फौजदारी पात्र गैरवर्तन केल्याचे समजले जाईल. जसे की लोकसेवक या नात्याने त्याच्याकडे सोपवण्यात आलेला किंवा त्याच्या नियंत्रणातील कोणत्याही मालमत्तेचा त्याने अप्रामाणिकपणे किंवा कपटाने अपहार केला किंवा अन्य व्यक्तीस तसे करू दिले तर. तसेच हेतुपुरस्सरपणे स्वतःच्या कार्यालयीन काळात स्वतःला अवैध रूपाने समृद्ध करेल तर. हे काय आहे? त्या व्यक्तीचे फौजदारी पात्र गैरवर्तन आहे असे समजले जाईल. आणि अशा प्रकारे फौजदारी पात्र गैरवर्तन करणारा जो लोकसेवक आहे
त्याच्यासाठी शिक्षा काय आहे? 4 ते 10 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. समजा एक लोकसेवक या नात्याने तुमच्याकडे काही फंड दिलेला आहे, काही रक्कम तुमच्याकडे दिलेली आहे आणि तुम्ही काय करता, ती जी रक्कम आहे, तो जो फंड आहे त्याचा स्वतःसाठी वापर करता किंवा इतर व्यक्तीला ते वापरायला देता. मग तुम्ही हे काय केलेलं आहे, त्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार केलेला आहे, म्हणून ते तुमचे फौजदारी पात्र गैरवर्तन आहे आणि यासाठी तुम्हाला शिक्षा आहे 4 ते 10 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. तुम्ही जर तुमच्या कार्यालयीन काळात स्वतःला अवैध रूपाने समृद्ध करतात, म्हणजे स्वतःसाठी तुम्ही काय करता, फायदा मिळवता. तुमच्या कार्यालयीन काळात स्वतःसाठी तुम्ही अवैध स्वरूपाने फायदा मिळवत असाल, ते देखील काय आहे, तुमचे फौजदारी पात्र गैरवर्तन आहे आणि यासाठी शिक्षा आहे 4 ते 10 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे कलम 17. अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती मोस्ट इम्पॉर्टंट कलम आहे. याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. पर्सन ऑथोराइज टू इन्व्हेस्टिगेट. ठीक आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही दिल्ली विशेष पोलीस आस्थापनेच्या बाबतीत पोलीस निरीक्षक, मुंबई, कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद महानगर क्षेत्र मेट्रोपॉलिटन सिटीज यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि अन्यत्र पोलीस उपअधीक्षक किंवा समतुल्य दर्जाचा पोलीस अधिकारी हे काय असतील, अन्वेषण अधिकारी, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतील. समजलं. दिल्ली विशेष पोलीस आस्थापनेच्या बाबतीत पोलीस निरीक्षक, महानगर क्षेत्र मुंबई, कलकत्ता, मद्रास व अहमदाबाद या महानगर क्षेत्रांसाठी पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त आणि इतर ठिकाणी पोलीस उपअधीक्षक हे काय असतील, अन्वेषण अधिकारी, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतील. कोणताही पोलीस अधिकारी या अधिनियमाखाली शिक्षापात्र जो अपराध आहे त्याचे महानगर दंडाधिकारी आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी यांनी आदेश दिल्याशिवाय अन्वेषण करणार नाही. तसेच वॉरंट शिवाय त्याला अटकही करता येणार नाही. अटक करण्यासाठी वॉरंट लागेल. कोणताही पोलीस अधिकारी, महानगर दंडाधिकारी आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी यांनी आदेश दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करणार नाही. तसेच त्या व्यक्तीला वॉरंट शिवाय तो अटकही करू शकणार नाही. परंतु पोलीस निरीक्षकाच्या दर्जाहून कमी दर्जा नसलेला कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला जर राज्य शासनाने विशेष आदेशाद्वारे प्राधिकृत केलेले असेल तर तो अन्वेषणही करू शकतो आणि वॉरंट शिवाय अटकही करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. समजलं. डिपार्टमेंटल मेन्स साठी महत्वपूर्ण असलेला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम येथे आपला कंप्लीट झालेला आहे. या अधिनियमासंबंधित तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही क्युरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता. ते सॉर्ट आउट करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. डिपार्टमेंटल मेन्सची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तसेच स्पर्धा परीक्षेच्या विनाशुल्क परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.